तर नागपुरातील रेशीमबाग मैदानावर भरलेल्या सरस प्रदर्शनीनं अवघ्या 7 दिवसांमध्ये 4.5 कोटींची विक्रमी नोंद केलेली आहे। विक्रमी विक्री करण्याची नोंद केली आहे। जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या प्रदर्शनामध्ये राज्यभरातील 413 महिला उद्योजकांचे स्टॉल्स आहेत। 100हून अधिक फूड स्टॉल्समध्ये विविध खाद्यपदार्थांची मेजवानी इथे मिळते। खवय्ये त्यामुळे गर्दी करतात। शासनाने दिलेल्या या व्यासपीठामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उमेद मिळाल्याचं चित्र बघायला मिळतंय। महिलांचं सक्षमीकरण व्हावं आणि त्या आपल्या पायांवर उभ्या व्हावा याकरता नागपूर जिल्हा परिषद आणि उमेद यांच्याकडनं नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर जे आहे ते सरस प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की अतिशय भव्य दिव्य अशा या सरस प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातून आलेल्या बचत गटांच्या महिलांकडून आपले स्टॉल लावण्यात आलेले आहे। यामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या अगदी घरगुती पदार्थांपासून तर कपड्यांपर्यंत, किचनमध्ये लागणाऱ्या साहित्यांपासून तर शॅम्पूपर्यंत अशा वेगवेगळ्या जे प्रोडक्ट महिलांनी स्वतः तयार केलेले आहेत ते प्रोडक्ट इथं विक्रीसाठी ठेवलेले आहेत। त्यामुळे एका बाजूने महिलांना जे आहे ते विक्रीसाठी व्यासपीठ मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूने स्वयंरोजगार आणि आपल्या भरोश्यावर उभं राहण्याची एक नवी उमेद देखील मिळते। आणि या सगळ्या प्रदर्शनीला नागपूरकरांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला। आपल्यासोबत उमेदचे संचालक आहेत। सर, ज्या पद्धतीने हे सगळं प्रदर्शन चालू आहे, कसा याला रिस्पॉन्स मिळतोय, कशा पद्धतीने महिलांची यात भागीदारी आहे? मी शेखर गजबी, जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा परिषद नागपूर। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान ग्राम विकास विभागामार्फत महालक्ष्मी सरद 2026 नागपूर रेशीमबाग ग्राउंड इथे आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः इथे 413 स्टॉलचं नियोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये 100 स्टॉल हे फूड स्टॉल आहेत। महाराष्ट्रातून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आपण लावलेले आहे। त्याची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे। सोबतच आपल्याला साधारणतः आपण हँडीक्राफ्ट, त्याच्यानंतर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचं यामध्ये विक्रीचं प्रदर्शन आपण इथं लावलेलं आहे। नागपूरकरांचा एक चांगला मोठा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे आणि आतापर्यंत साधारणतः आज 6 ते 7 दिवस झालेले आहे। या 7 दिवसामध्ये जवळपास 4.5 कोटीची उलाढाल झालेली आहे आणि 13 दिवसाचे एकूण प्रदर्शन आहे। या प्रदर्शनामध्ये साधारणतः 10 ते 12 कोटी रुपयाची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे। महिलांना एक मोठं व्यासपीठ ग्रामविकास विभागामार्फत इथं उपलब्ध झालेलं आहे। नागपूरकर देखील या प्रदर्शनीला आवर्जून भेट देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।